नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनचा रस्सा मालवणी पद्धतीने कसा बनवायचा। खूप छान होतो आणि एकदम झणझणीतही होतो। चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते। इथे मी एक कढई ठेवून घेतली आहे गॅसवर। कढई व्यवस्थित गरम झाली आहे। त्यात आपण 2-4 चमचे होईल एवढं तेल ओतून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। इथे बघू शकता तेल किती छान असं गरम झालंय। त्यात आता मी हा फोडणीसाठी टोमॅटो घेतलेला आहे। हा टोमॅटो टाकून घेते। बघा तेल कसं व्यवस्थित गरम झालंय। ते टोमॅटो टाकून झाल्यानंतर हा मी एक कांदा घेतलाय कापून। हा कांदाही टाकून घेऊया। व्यवस्थित कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। इथे मी ही तमालपत्राची पानं घेतली आहेत। ह्याने आपल्या चिकनला छान स्मेल येतो। तेही मी 2-3 टाकून घेतली आहेत। आणि इथे मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, तीही टाकून घेते। ही आलं लसूणची पेस्ट थोडी कच्ची असते, तर त्याचा कच्चापणा जाण्यासाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ह्या तेलामध्ये। बघू शकता व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटोही भाजला जायला पाहिजे आणि आलं लसूणची पेस्टही व्यवस्थित भाजली गेली पाहिजे। जर हा टोमॅटो वगैरे व्यवस्थित भाजला गेला ना, ब्राऊन होईपर्यंत त्याची ग्रेव्ही छान तयार होते। चला तर मग आता व्यवस्थित हा आपण भाजून घेऊया कांदा टोमॅटो। आता हा कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे। त्यात आपण मसाले ॲड करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक छोटा चमचा भरून हळद घेतलेली आहे। 2 चमचे मी मालवणी मसाला टाकून घेणार आहे। इथे मी हा चिकन मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा, तोही टाकून घेते। आता हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचे। सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता छान असा मसाल्याची ग्रेव्ही तयार झाली आहे। आता ह्यात मी हे जे चिकन घेतलं आहे व्यवस्थित धुवून घेतलं आहे। अर्धा किलो चिकन आहे, ते आपण चिकन टाकून घेऊया। त्यात गॅस बारीक ठेवूनच ही सगळी प्रोसेस करायची आहे, नाहीतर मसाले आपले करपू शकतात आणि आपलं चिकन किंवा जे काही तुम्ही बनवाल ते कडवट लागणार आहे जर मसाला करपला तर। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आता हे बारीक गॅस ठेवून असंच व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि हे बारीक गॅसवरच शिजवायचे। ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं नाही। चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं थोड्या वेळानंतर, त्यामुळे चिकन हे थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकून त्या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। अशा चिकनला टेस्ट खूप छान येते। बघू शकता कलरही किती सुंदर आलाय चिकनला तो। बघा आता आपण हे 15 ते 20 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर आपण शिजत ठेवूया। बघूया आपण आपलं चिकन शिजलं आहे की नाही ते। वाव किती सुंदर स्मेलही येतोय बघा। चिकनला बघा पाणी न टाकता पाणी किती सुटलंय ते। ह्याला अजून 10 मिनिटं शिजायला ठेवायचं आहे। थोडं शिजायचं बाकी आहे। थोडं मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली करपवू नये म्हणून। अजून 10 मिनिटं आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया। बघू शकता चिकन व्यवस्थित शिजलं गेलंय। आता हे जे मी वाटण काढून घेतलेलं आहे मालवणी पद्धतीचं, तेही वाटण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे 2 ते 3 मिनिटं अजून वाफेवर शिजवून घेणार आहे। हे पाणी न टाकल्यामुळे ना ह्या चिकनला एवढा सुंदर स्मेल येतोय ना, आणि चवही त्याची खूप सुंदर लागते। पाणी टाकलं की थोडंसं त्याची चव बदलली जाते। बघू शकता किती छान असं चिकनला कलर आलाय आणि खायलाही खूप यम्मी लागणार आहे हे। अजून आपण हे 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित ते वाटण शिजायला ठेवून देऊया। बघू शकता तुम्ही छान असं आपलं मालवणी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।